गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण BA सेकंड इयर थर्ड सेमिस्टर यातील आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित विद्यार्थ्यांना जे प्रात्यक्षिक करावयाचे आहेत आणि त्या प्रात्यक्षिकावर आधारित अहवाल लेखन करावयाचा आहे. तर या अहवाल लेखन करण्यासाठी आपण अहवाल लेखनाचे प्रकार कोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, या तासामध्ये पाहणार आहोत. तसेच संशोधन अहवाल व विश्लेषणात्मक अहवालाचे अर्थ व स्वरूप पाहणार आहोत. म्हणजे संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल याचा अर्थ आणि स्वरूप आपण अभ्यासणार आहोत. आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात कोणत्या प्रकारचे अहवाल लेखन करावयाचे आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर पहा, थोडक्यात आजच्या या तासामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या प्रात्यक्षिकावर आधारित अहवाल लेखन करण्यासाठी सामाजिक शास्त्रातील अहवाल लेखनाचे प्रकार कोणकोणते आहेत, त्या अहवाल लेखनाच्या प्रकाराची नावे काय असतात याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर आपण संशोधन अहवालाचा अर्थ व विश्लेषणात्मक अहवालाचा अर्थ पाहणार आहोत. संशोधन अहवालाचे स्वरूप अभ्यासणार आहोत आणि विश्लेषणात्मक अहवालाचे स्वरूप अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे अहवाल लेखन करावयाचे आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण हा प्रात्यक्षिकावर आधारित अहवाल लेखनाचा भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रात अहवाल लेखनाचे विविध प्रकार कोणकोणते आहेत हे समजून घ्यावं लागेल. तर सामाजिक शास्त्रामध्ये अहवाल लेखनाच्या स्वरूपावरून अहवाल लेखनाचे विविध प्रकार सांगितले जातात. पहा, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. त्यामुळे सामाजिक शास्त्रामध्ये अहवाल लेखनाचे विविध प्रकार कोणकोणते आहेत ते आपण सुरुवातीला पाहूया. आणि हे विविध प्रकार, अहवाल लेखनाचे जे विविध प्रकार आहेत, हे अहवाल लेखनाचे विविध प्रकार अहवाल लेखनाच्या स्वरूपावरून सांगितले जातात. मग अहवाल लेखनाचे विविध प्रकार कोणकोणते सांगितले जातात? उदाहरणार्थ, संशोधन अहवाल, विश्लेषणात्मक अहवाल, घटना अहवाल, प्रगती अहवाल, व्यवहार्यता अहवाल, शिफारसी अहवाल आणि प्रशासनिक अहवाल.
सामाजिक शास्त्रामध्ये जे अहवाल लेखन केले जाते त्या अहवाल लेखनाच्या स्वरूपावरून अहवाल लेखनाचे हे विविध प्रकार सांगितले जातात. यामध्ये प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये आपल्याला संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल या दोन प्रकारच्या अहवालाचा उपयोग होतो किंवा अर्थशास्त्रासारख्या सामाजिक शास्त्रामध्ये संशोधनात्मक अहवाल लेखन आणि विश्लेषणात्मक अहवाल लेखन प्रामुख्याने केले जाते. मग या ठिकाणी संशोधन अहवाल हे शोधांचे व निष्कर्षांचे विस्तृत वर्णन करणारे असतात. संशोधन अहवाल हे शोधांचे म्हणजे जे नवीन शोध लागलेले आहेत किंवा या संशोधनामधून जे नवीन शोध लावल्या गेलेले आहेत त्या शोधांचे आणि त्याबाबतच्या निष्कर्षांचे विस्तृत वर्णन करणारे असतात. या संशोधन अहवालामध्ये संशोधनाची उद्दिष्टे, संशोधन पद्धती, संशोधनाचे निष्कर्ष व या संशोधनासंदर्भात उपयुक्त शिफारशींचा समावेश असतो. संशोधन अहवालामध्ये संशोधनाची उद्दिष्ट, संशोधन पद्धती, संशोधनाचे निष्कर्ष व संशोधनासंबंधित शिफारशींचा समावेश असतो. अशा प्रकारे संशोधन अहवालाचं स्वरूप असतं. त्यामध्ये संशोधनाची उद्दिष्टे, संशोधन पद्धती, संशोधनाचे निष्कर्ष आणि संशोधनासंदर्भातील शिफारशींचा समावेश असतो. तर विश्लेषणात्मक अहवाल हे विशिष्ट माहितीचे विश्लेषण व समस्यांचे निराकरण करून भविष्यातील अंदाज व्यक्त करण्यासाठी तयार केले जातात. विश्लेषणात्मक अहवाल हे संशोधन समस्येशी संबंधित माहितीचे विश्लेषण करून आणि त्या समस्येचं निराकरण करून भविष्यातील अंदाज व्यक्त करण्यासाठी तयार केले जातात. मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपलब्ध वेळ लक्षात घेता, कारण नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना, अर्थशास्त्रातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पेपर निहाय, अभ्यासक्रम निहाय प्रात्यक्षिकावर आधारित अहवाल लेखन करावयाचं आहे. आणि हे अहवाल लेखन करत असताना प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपलब्ध वेळ लक्षात घेता सत्रनिहाय उपलब्ध वेळ लक्षात घेता विद्यार्थ्यांना येथे प्रामुख्याने विश्लेषणात्मक अहवाल लेखन करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा अहवाल लेखन करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे? तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळेनुसार
प्रात्यक्षिकावर आधारित अहवाल लेखन करावयाचं आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी प्रामुख्याने विश्लेषणात्मक अहवाल लेखन करणे अपेक्षित आहे. विश्लेषणात्मक अहवाल लेखन करावे लागणार आहे, कारण हे अहवाल लेखन आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या प्रात्यक्षिकावर आधारित आहे. संशोधन अहवाल व विश्लेषणात्मक अहवालात त्या ठिकाणी काही बाबतीत समानता आहे. म्हणजे संशोधनात्मक अहवाल लेखन आणि विश्लेषणात्मक अहवाल लेखन या दोन्ही प्रकारच्या अहवाल लेखनामध्ये काही बाबतीत आपल्याला समानता असलेली दिसून येते, तर काही बाबतीत यामध्ये त्या ठिकाणी फरक असलेला सुद्धा दिसून येतो. मग संशोधनात्मक अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल यामध्ये कोणकोणत्या बाबतीत समानता आहे ते आपण लक्षात घेऊया. तर संशोधन अहवालात वस्तुनिष्ठता, आपण पुढे वस्तुनिष्ठता म्हणजे काय पाहणार आहोत. तर संशोधन अहवालात आणि विश्लेषणात्मक अहवालामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे आणि वस्तुनिष्ठता असते. दोन्ही अहवालामध्ये वस्तुनिष्ठता या तत्वाचं पालन केलं जातं. त्यानंतर संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवालामध्ये अचूकतेचं सुद्धा पालन केलं गेलं पाहिजे. अचूकता या तत्वाचं सुद्धा पालन केलं गेलं पाहिजे आणि दोन्ही अहवालामध्ये अचूकतेचं पालन केलं जाते. दोन्ही प्रकारच्या अहवालामध्ये संशोधन अहवाल असेल किंवा विश्लेषणात्मक अहवाल असेल, त्यामध्ये माहितीचं विश्लेषण केलं जातं. तसंच दोन्ही अहवालामध्ये निष्कर्ष असतात. संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवालामध्ये भविष्यातील निर्णयासाठी व संशोधनासाठी उपयुक्तता असली पाहिजे किंवा भविष्यातील निर्णयासाठी व संशोधनासाठी उपयुक्तता या बाबी समान असतात. म्हणजे पहा, संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल वेगवेगळे आहेत, त्यामध्ये फरक आहे. परंतु संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल या दोन अहवालाच्या स्वरूपानुसार यामध्ये भेद केला जातो. असा भेद जरी केला जात असला तरी सुद्धा संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल यामध्ये वस्तुनिष्ठता, अचूकतेचे पालन, माहितीचे विश्लेषण, निष्कर्ष, भविष्यातील निर्णयासाठी व संशोधनासाठी उपयुक्तता इत्यादी बाबतीत समानता असते. म्हणजे संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल हे जरी भिन्न असले तरी या दोन्ही प्रकारच्या अहवालामध्ये काही बाबतीत ही समानता असलेली आपल्याला दिसून येते. ती समानता विशेषतः वस्तुनिष्ठता, अचूकतेचे पालन, माहितीचे विश्लेषण, निष्कर्ष आणि भविष्यातील निर्णय व संशोधनासाठी उपयुक्तता या बाबतीत आपल्याला समानता असलेली दिसून येते. परंतु संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल यामध्ये काही बाबतीत समानता जरी असली तरी सुद्धा संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल यामध्ये त्या ठिकाणी उद्देशाच्या बाबतीत दोन्ही अहवालांचे उद्देश हे त्या ठिकाणी भिन्न असतात. दोन्ही अहवालातील संशोधन पद्धती ही सुद्धा भिन्न असते व दोन्ही अहवालाचे स्वरूप सुद्धा भिन्न असते.
म्हणजे संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल यामध्ये काही बाबतीत समानता असते, तर उद्देश, पद्धती आणि स्वरूपाच्या बाबतीत मात्र संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवाल यामध्ये फरक असलेला, भिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये पेपरनिहाय, अभ्यासक्रमनिहाय अहवाल लेखन करताना विश्लेषणात्मक अहवाल लेखन करावयाचे आहे. तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्र हो, आज आपण या तासामध्ये अहवाल लेखनाचे प्रकार कोणकोणते आहेत, सामाजिक शास्त्रातील अहवाल लेखनाचे प्रकार कोणकोणते आहेत, त्यानंतर संशोधन अहवाल आणि विश्लेषणात्मक अहवालाचा अर्थ आणि संशोधन अहवाल व विश्लेषणात्मक अहवालाचे स्वरूप कसे असते, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे अहवाल लेखन करणे अपेक्षित आहे आणि संशोधन अहवाल व विश्लेषणात्मक अहवाल यामध्ये कोणत्या प्रकारची समानता असते आणि कोणत्या प्रकारची भिन्नता असते याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आपण त्या ठिकाणी अहवाल लेखनावरील पुढचं त्या ठिकाणी व्याख्यान घेऊया.